ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट रमाकांत ओलेकर उर्फ अण्णा साधारणपणे 70च्या नंतरच्या कालखंडात संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे त्यावेळेला अण्णा ओलेकर, प्रभाकर हेगडे, बाबा चिटणीस, माऊसकर हे असे अतिशय समाजाला वलन लावणारे वकील होऊन गेले. कुठल्याही आरोपीला त्याचं वकीलपत्र घेताना अण्णा स्पष्ट सांगायचे की अजाणतेपणे तू जर हा गुन्हा केला असेल तर ह्याच्या पुढे गुन्हा करणार नसशील तर तुझं वकीलपत्र घेतो. असे समाजाला निश्चितपणे दिशा देणारे वकील अभावानेच त्या ठिकाणी आढळतात. आणि म्हणून अण्णांच्या नावानं ही या ठिकाणी स्पर्धा आणि एक पारितोषिक वितरण समारंभ होत आहे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून आलो आणि अण्णांचा आदर्श हा समाजाला निश्चितपणे भविष्यकालामध्ये वकील लोकांना सुद्धा जीवनाचा प्रत्येक टप्पा उंचावर नेताना निश्चितपणे आदर्शवत होईल असा माझा विश्वास आहे. नो पॉलिटिक्स, नो मी बघा, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला प्रवक्ते आहेत, जिल्ह्याला प्रवक्त, राज्याला, देशाला, आणि प्रवक्त्यानेच बोलावं पक्षाचं धोरण. आणि म्हणून दुसऱ्यांनी कॉमेंट्स करू नये त्या मताचं मी आहे. नाही, आणि केंद्रीय नेतृत्वानं आणि राज्य नेतृत्वाने सुद्धा महायुती व्हावी अशीच इच्छा व्यक्त केलेली आहे, परंतु ती सन्मानजनक व्हावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आहे. त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल अशी अपेक्षा करूया. तेव्हा सगळ्याच ठिकाणी चांगलं वातावरण व्हावं, महायुती व्हावी अशी इच्छा आहे, पण ती सन्मानजनक व्हावी ही सगळ्यांची धारणा आहे. सगळ्या पक्षांची आता परीक्षा होणार आहे, परीक्षा घेतली जाणार आहे. पाहिलं तर लोकसभेमध्ये, विधानसभा झाली, आता खऱ्या अर्थ महानगरपालिका लागलेली आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्षाची त्या ठिकाणी जनता परीक्षा घेणार. आता बाब असे की जनता चांगल्या विचाराच्या लोकांच्या बरोबर, चांगलं काम करणाऱ्यांच्या बरोबर आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. भविष्यकालामध्ये अशाच विचाराबरोबर जनता राहील असा विश्वास व्यक्त झाला. नाही, मला कोणाच्या अपयशावर बोट ठेवायचं नाही. आज जीवनातला मिळालेला यशाचा भाग हा कायमच राहतो अशातला भाग आहे. जे अपयशी होतात ते यशस्वी होतील, आणि यशस्वी झाले त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये कधी अपयशाची चव चाखायला लागते. सातत्यानं जे जनसामान्यावर राहतील त्या लोकांचं यश कायम राहील. नाही, आता काय झालं तर बाब अशी आहे की ह्या निवडणुका एकाच वेळेला लागल्या अशी सुरुवातीला अपेक्षा नव्हती, परंतु आता एकाच वेळेला निवडणुका लागल्या कारणानं प्रत्येक शहरामध्ये एक जबाबदार माणूस त्या ठिकाणी असावा या उद्देशाने केलं. आणि शेवटी पक्षाला एकेका शहराकरता जबाबदार माणूस देण्याची भूमिका वाटली आणि ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय आता हे काय प्रभारी पद हे काय कायमचं कोणाला काय म्हणजे खिळा मारलेलं नाही आहे, ते तात्पुरतंच असतं. नाही, त्या एकूणची वाटाघाटी करणाऱ्या कमिटीमध्ये मी नाही आहे, ते दुसरे सदस्य. त्याने काय निर्णय घेतलाय आणि काय प्रस्ताव दिलाय मला माहिती. सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांना यश मिळावं अशी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.